टुडेज मोटिवेशन थॉट सगळ्यांनी वाचला असेल. जसं की जागतिक जे काही एक नोंद आहे ज्यामध्ये सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये एक फेमस असं व्यक्ती आहे, सगळ्यांना माहीत असेल, बिल गेट्स. त्यांचा एक हा थॉट आहे, बी द पीस ऑफ पेपर दॅट नेव्हर एंड्स अप इन द डस्टबिन. सिंपल साधा मिनिंग आहे याचा. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. थोडक्यात हा पेपर आहे, ह्याला आपण यूज करतो कुठल्या कामासाठी, काही लिहिण्यासाठी किंवा रफ म्हणून यूज करतो. पण याचा ऍट द एंड कुठं होतो? डस्टबिन मध्ये, आहे की नाही? तसेच हा एक पेपर आहे, ह्याचा एंड कुठं होतो? भारी होतो ना. स्वतःच्या गरजा, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा पेपरचा यूज होतो. ह्याला काय व्हॅल्यू आहे आणि ह्याला दोन्ही कागद सेमच आहे, पण व्हॅल्यू कुणाला आहे? ह्याला आहे. का? तर ह्याच्यावर एक वेगळी प्रिंट आहे, छाप याच्यावर एक, आहे की नाही? राईट. सो हे जे काय आहे स्टार्टिंगला, जसं आपण कम्पेअर करतो आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक जण हा कोऱ्या कागदासारखा असतो. त्याच्यावर छाप कधी पडते? आपण दैनंदिन जीवनामध्ये काही ना काही गोष्टी शिकतो, नवीन गोष्टी आत्मसात करतो, नवीन स्किल डेव्हलप करतो, त्याच्यावरती छाप पडत जात. राईट. नवीन स्किल अडॅप्ट करतो आपण, आपल्यामधनं काही स्किल दुसऱ्यांना शिकवतो, त्याच्या पण त्याच्यात छाप पडत जाते. व्हॅल्यू वाढते ती, जशी तुमची व्हॅल्यू वाढते. जेणेकरून तुमची व्हॅल्यू डेव्हलप होत गेली. ह्या एका कॅश जी नोट आहे त्याच्यासारखी डेव्हलप केली, वन बाय तुमची एक व्हॅल्यू एका स्तरावरती गेली. देन म्हणजे तुम्ही स्वतः प्रूव्ह करता की हा मी एक व्हॅल्युबल या ठिकाणी आहे, मी वर्किंग करतोय, मॉर्निंगला 9ला येतोय, 6ला जातोय, बट माझ्यामध्ये काहीतरी एन्करेजमेंट होते, इन्हान्समेंट होते. ते कधी होतं? स्किल डेव्हलप झाली, त्याच्यानंतर नॉलेज त्याच्यामध्ये वाढलं, तुम्ही इतरांना स्प्रेड केलं, तरच ते होणार आहे की नाही? असं जर एकदम स्टेबल राहिलं ह्या कोऱ्या कागदासारखं, ऍट द एंड कुठे होणार आहे? डस्टबिन सारखं. तर सिंपल साधा थॉट आहे, तुम्हाला असा एक पीस ऑफ पेपर बनायचं ज्याची व्हॅल्यू असेल, त्याचा एंड कधी डस्टबिन मध्ये होणार नाही. ठीक आहे. सो टुडेज मोटिवेशन थॉट सिंपल आणि सॉर्टेड आहे. बी द व्हॅल्युबल, इन्क्रीज युअर स्किल्स, डेव्हलप युअर स्किल्स अँड बिल्ड युअर नेशन. ठीक आहे. थँक्यू.